बुद्धिमान लोक राज्य सरकारमध्ये बसले आहेत असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला। लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करणं हा त्यांना अधिकार आहे, मात्र आंदोलन कोणत्या प्रकारचं असावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी आपलं वक्तव्य केलेलं आहे। चंद्रकांत पाटील पहिल्यांदा एक पालकमंत्री झाले। आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चा करावी। सरकारचे कुठले मुद्दे आपणाला मान्य नाहीत, कुठल्या मुद्द्यांवर अडचण आहे, त्यांनी जर तुम्हाला वेळ नाही दिला तर मग तुम्ही उग्र स्वरूपात आंदोलन करू शकता असं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी दिलं। मीरा बोरवणकर यांच्याविषयी आम्ही लहानपणापासून ऐकलंय। जेव्हा शाळेला होतो तेव्हा त्या साताऱ्याला SP होत्या। त्यांच्याबद्दल लोक आम्हाला खूप सांगायचे। त्या एक कर्तव्यदक्ष, निष्कलंक, चारित्र्य संपन्न अधिकारी आहेत असं म्हणत मीरा बोरवणकर यांच्याबद्दल कौतुकास्पद वक्तव्य त्यांनी केलं। राज्य सरकार धनगर समाज, मराठा समाज, OBC यांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे। OBC मध्ये खूप छोटे समाज असून 346 जाती आहेत, त्यांना अजून आरक्षणाचा लाभ नाही। त्यांना कुठे धक्कादायक लागू नये हे सरकारनं सांगितले। यातून राज्य सरकार चांगला मार्ग काढेल आणि बुद्धिमान लोक राज्य सरकारमध्ये बसलेले आहेत असं सूचक वक्तव्य धनगर समाज नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं। हे बघा, लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करणं हा लोकांना अधिकार आहे, परंतु ते आंदोलन कुठल्या प्रकारचं असावं, कशा पद्धतीचं असावं हे सुद्धा आंदोलनकर्त्यांनी ठरवलं पाहिजे। मुळात चंद्रकांत दादा पहिल्यांदा पालकमंत्री इकडचे झाले आणि इकडचा चार्ज घेण्यासाठी आले होते। ज्या कुणाला आंदोलकांना त्यांच्याशी चर्चा करा ना, तुम्हाला कुठले मुद्दे सरकारचे मान्य नाहीत, कुठल्या मुद्द्यावरती अडचण आहे, तुम्हाला जर मंत्री महोदयांनी वेळ नाही दिला, तुमच्याशी चर्चा नाही केली तर मग तुम्ही उग्र स्वरूपात आंदोलन करू शकता, परंतु तसं होताना दिसत नाही। माननीय चंद्रकांत दादा हे सोलापूरचे पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच इकडे आले होते, तर मी काल मीडियामध्ये बघितलं, परंतु तुमची जी भूमिका आहे ती तुम्ही सरकारकडे द्या, सरकार त्याच्यावर निश्चित विचार करेल। पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी पुस्तक लिहिलं आहे, तर अजितदादांवरती त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत की पुण्यातलं एक भूखंड जे आहे ते त्याच्यावरती मी इतकंच म्हणेन, मीरा बोरवणकर मॅडम जे आहेत त्यांच्याविषयी आम्ही लहानपणापासून ऐकलंय। आम्ही जेव्हा शाळेला होतो तेव्हा त्या सातारला SP होत्या, त्यांच्याबद्दल लोक आम्हाला खूप सांगायची। त्या एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, निष्कलंक चारित्र्य संपन्न अधिकारी आहेत, त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व आहे। एवढंच मी यावरती बोलेन, दुसरं काय बोलणार नाही। अतिशय राज्य शासन म्हणत आहे की 9 दिवसात आम्ही मराठा समाजाला आरक्षण, दुसरीकडे फॉर्म्युला देत नाही आहे आणि OBC ला धक्का लावणार नाही असं देखील म्हणत आहे। नाही, राज्य सरकार धनगर समाज असेल, राज्य सरकार मराठा समाज असेल, राज्य सरकार OBC समाज असेल, याबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट केली आहे। महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे आणि OBC मध्ये खूप छोटे समाज आहेत, 346 जाती आहेत, ज्यांना अजून आरक्षणाचा लाभ झाला नाही, तर त्यांना कुठला त्रास होऊ नये, त्यांना धक्का लागू नये ही सरकारची भूमिका आहे। सरकारनं स्पष्ट सांगितलंय OBC ला धक्का न लावता, कारण 50% जात तर बसू शकत नाही, 16% तर OBC शिल्लक आहेत, 27% होते, 11% बाजूला केलेले आहेत आणि आता मराठा समाजाला आरक्षण मागे 16% दिलं होतं। मग तुम्ही 50% जात कसं बसू शकेल? राज्य सरकार निश्चितपणे चांगला मार्ग काढेल, योग्य मार्ग काढेल, कारण बुद्धिवान लोक सरकारमध्ये बसलेले आहेत। त्यांनीच मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मिटवला होता, त्यांनीच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती व्यवस्थित भूमिका घेतली आहे, तर योग्य निर्णय